प्रथा हे माझं हँडलूम सारीजचं व्हेंचर चालू करताना मी जो काही रिसर्च केला तेव्हा असं लक्षात आलं, वेगवेगळ्या प्रांतात विणल्या जाणाऱ्या साड्या ह्यांच्या घड्या वेगवेगळ्याच असतात. वेगवेगळे विणकर घड्यांच्या वेगवेगळ्या पद्धती पाडतात. घड्यांवरून साड्या कशा ओळखायच्या, निरनिराळ्या घड्या का म्हणून पडल्यात, वेगवेगळ्या हँडलूम साड्या आणि त्यांच्या घड्या याबद्दल माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रथा. दिस इज कविता कोपरकर. साड्यांच्या घड्या घालणं हे तुमच्या आमच्यासाठी काही नवीन काम नाही आहे. प्रत्येक स्त्री ही साडी नेसते आणि साडीची घडी घालते. साडी घडी घालता आली पाहिजे बरं का तुला नेसलेल्या साडीची, असं आपली आजी पण आपल्याला सांगते. पण तुम्ही आम्ही ज्या घड्या घालतो त्यापेक्षा वीवरकडनं जी घडी येते ही काहीतरी स्पेशलच असते. आपल्याला नेहमी वाटतं, मी घेतली आहे ना साडी, ती आली तेव्हा जी घडी होती ना तशी मला परत कधीच घालता आली नाही, वाटतं की नाही. पण आता ह्या घड्या कशा घातल्या जातात किंवा ह्याच्या मागे काय विचार आहे ह्याच्याबद्दल मी थोडं सांगणार आहे. साड्या कुठे बनतात, आता बनारसी, कांजीवरम, गढवाल, आम्ही जिथे जिथे गेलो तेव्हा मी आणि माझी आई आम्ही ठिकठिकाणी साड्यांचा शोध घ्यायला जेव्हा फिरलो, विणकरांना भेटलो, तेव्हा आम्ही त्यांना असं म्हणलं की ह्या घड्या तुमच्या अशा आहेत आता आमच्या का नाही आहेत असं विचारत होतो. तर त्या गप्पांमध्ये ते म्हटले, या बसा, आमच्या शेजारी बसा, आम्ही तुम्हाला शिकवतो ही घडी कशी घालायची. आणि विणकरांबरोबर बसून शिकलेल्या घड्या ह्यांनी एक वेगळीच मजा आली. आता मी तुम्हाला सांगणार आहे की कांजीवरम हा जो सर्वात जुना प्रकार आहे साड्यांमधला, तर त्याच्या घड्या या कशा घातल्या जातात बघूया. कांजीवरम साड्यांची घडी ही नेहमी अशी रेक्टँगल शेपमध्ये, उभा रेक्टँगल अशी असते. कुठलीही कांजीवरम तुम्ही बघितलीत तर त्याची घडी तुम्हाला ही कायम उभ्या रेक्टँगलमध्ये दिसते. ओके. आणि कांजीवरमच्या घड्या घालताना नेहमी दोन लोक समोरासमोर बसतात आणि मगच घडी घालतात. कांजीवरममध्ये असं म्हटलं जातं, आमच्या साड्यांची एक हाती घडी कधी घातली जात नाही, कायम ती साडी दोन लोक मिळूनच घडी घालतात. मी म्हटलं का, तर त्यांच्या मते ही साडी आमची जी आहे ती इतकी स्पेशल आहे की एका माणसाच्या हाताने ती घडी चांगली कशी होऊ शकेल. दोन बाजूला दोन लोक बसून त्याची टोकं मॅच करून आमच्या पद्धतीने घड्या घालतच ही घडी घातली गेली पाहिजे. त्यामुळे कांजीवरमच्या घड्या घालताना आमच्या शॉपमध्ये सुद्धा, प्रथामध्ये सुद्धा नेहमी दोन जणी बसून दोन बाजूनीच त्या घड्या घालतात. आता ही घडी बघूया. कुठल्या साडीची असेल बरं ही घडी, ओळखता येतंय? आणि हा घडीचा काय प्रकार आहे? धड चौकोनी नाही, धड रेक्टँगल नाही, हा काय प्रकार आहे मी दाखवणार आहे. तर ही आहे पैठणीची घडी. पण ह्या पैठणीच्या घडीला आपण खरं घडी असं म्हणूच शकत नाही असा प्रकार आहे. सो ही फक्त निर्या करून अशी केलेली पैठणीची घडी आहे. ही जी पैठणी आहे ही साऊथमध्ये विणलेली पैठणी आहे. साऊथमध्ये निर्यांच्या पद्धतीने पैठण्यांची घडी करूनच शॉप्समध्ये किंवा दुकानांमध्ये पाठवण्याची पद्धत आहे. त्यांचं मत आहे ही आमची पहिली घडी असते, इथून पुढे तुम्हाला हवी तशी तुम्ही घडी घालू शकता. आता आपण जेव्हा प्रथामध्ये पैठण्या असतात तेव्हा आम्ही कस्टमरला दाखवताना, जेव्हा तुमच्यासारखे क्लायंट्स येतात तेव्हा अशी उलगडून दाखवण्यामध्ये त्या पैठणीची खूप वेअर अँड टेअर होते, ती खूप वापरल्यासारखी होते. त्यामुळे आम्ही असं करतो, ती पैठणी वीवरकडनं आल्यानंतर त्याची अशी छान रेक्टँगल घडी घालतो. ही रेक्टँगल घडीसुद्धा पैठणीची अनेक वर्ष अनेक दुकानांमध्ये अशीच घातली जाते. तर बघूयात. स्क्वेअर घडी असते आणि मग ती रेक्टँगलमध्ये छान अशी केली जाते. ही घडी एक हाती सुद्धा घालता येते, एकाच व्यक्तीला छान खाली बसून ही घडी घालता येते. एक लक्षात ठेवायचं, कुठलीही साडीची घडी ही जेव्हा दुकानाच्या पद्धतीची आपल्याला हवी असते तेव्हा कधी उभं राहून ते साडीच्या घड्या घालायच्या नाहीत. बसायचं समोर गादीवर, पूर्ण ती साडी पसरायची, एक एक लेअर साडीचा घेत जायचा, तरच त्याला अशी छान चापून चोपून घडी घातली जाते. ह्या झाल्या साऊथच्या पैठण्या. पण येवल्यात ज्या पैठण्या बनतात, ज्याला स्पेशल बॉर्डर्स असतात, ज्याबद्दल मी खूप माहिती दिली आणि एक व्हिडिओ पण त्याच्यावर स्पेशली केला आहे, त्या व्हिडिओची लिंक आम्ही इथे टाकू, तो नक्की बघा जर तुम्ही बघितला नसेल तर. अशा पैठण्या जेव्हा बनतात तेव्हा ती जी स्क्वेअर घडी असते ती कधी दुमडली जात नाही, कारण तिथे ती बॉर्डर खराब होते. त्यामुळे ह्या अशा स्क्वेअरमध्येच घड्या रचल्या जातात. त्यामुळे पैठणीला जर स्पेशल बॉर्डर असेल किंवा थोडी मोठी बॉर्डर असेल तर त्याची घडी ही कायम अशी चौकोनीच लागते आणि ती तुम्ही सुद्धा घरी अशी चौकोनीच ठेवावी, जेणेकरून ती
बॉर्डरला फोल्ड येणार नाही, कारण बॉर्डरला जर असते त्या जरीला जर एकदा फोल्ड आली तर ती घालवणं खूप अवघड असतं. अगदी इस्त्री करून सुद्धा ती थोडी थोडी घडी कायम दिसत राहते. आता पुढचा प्रकार म्हणजे माझ्या अगदी आवडत्या गढवाल. तेलंगणामध्ये बनणारी ही जी साडी आहे ही कायम रोलमध्ये विवरकडून येते आणि वर्षानुवर्ष रोलमध्ये विवरकडनं येणाऱ्या ह्या साड्या रोलवरूनच ओळखल्या जातात की रोलमध्ये आहे ना म्हणजे गढवाल असेल. तर या रोलमध्ये का असतात, पण बऱ्याच दुकानांमध्ये ह्या साड्या तुम्हाला फोल्ड केलेल्या देखील दिसतात, कारण दुकानांमध्ये जेव्हा साड्या हँडल केल्या जातात, क्लायंट्सना दाखवल्या जातात, तेव्हा ही जिथे रोल हा फोल्ड केलेला असेल इथे ती साडी चुरगळलेली दिसते बऱ्याचदा. आणि म्हणून बऱ्याच दुकानांमध्ये काही काळानंतर ती विवरकडनं आल्यानंतर साडीची घडी घातली जाते, जी फक्त साडी काळजीपूर्वक हाताळण्यासाठी म्हणून केली जाते. पण ओरिजिनली गढवाल ही कायम रोलमध्ये येते आणि त्यामध्ये खूप मजा आहे की बाहेर पदराची बाजू असते, त्यामुळे आतमध्ये कुठला रंग असेल ह्याबद्दल एक नेहमी क्युरिओसिटी असते की आतला रंग कुठला असेल. त्यामुळे आम्हाला क्लायंट्सना आमच्या दाखवायला पण खूप मजा येते, कारण प्रत्येकजण असे निरखून बघत असतात की ही उलगडतीये तर आता ह्याच्यामधनं कुठला रंग बाहेर येईल. गढवालमधल्या म्हणजे तेलंगणामधल्या विवर्सचं असं म्हणणं आहे की साडीचं जे यान आहे, सिल्कचा जो पोत आहे किंवा सिल्कचा जो धागा आहे तो कायम रोलमध्ये सर्वात चांगला आणि चकचकीत राहतो. हा त्यांचा बिलीफ आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे त्यांचं मत असं आहे की आमच्या हाताने आम्ही कधीच या साडीची घडी घालणार नाही, ती आम्ही जशी हँडलूमवर बनून रोल होते तसाच्या तसा रोल तुमच्या ताब्यात देणार. प्रत्येक विवरची एक श्रद्धा असते आणि ती आपण रिस्पेक्ट केली पाहिजे. त्यामुळे गढवाल साड्यांची ही रोल्सची मजा तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल. सो अशा पद्धतीने ते रोल्स उलगडले जातात. प्रथामध्ये तुम्ही जर आलात शॉपिंगला तर तुम्हाला जास्तीत जास्त गढवाल ह्या रोलमध्येच बघायला मिळतील, कारण मला असं वाटतं की दाखवताना जी मजा येते रोलमधल्या साड्यांची ती काही औरच आहे. आता वळूयात बनारसी साड्यांकडे. बनारसी साड्यांमध्ये बरेच प्रकार आहेत आणि घड्यांचे देखील अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बनारसमध्ये बऱ्याच पॉवरलूम साड्यासुद्धा बनतात, ज्या प्रचलित आहेत, ज्या अनेक वर्ष बनत आहेत. पॉवरलूम साड्यांच्या घड्या पण वेगळ्या पद्धतीने घातल्या जातात. ज्या पद्धतीने त्या मशीनमधून त्या साड्या येतात त्या पद्धतीने त्याच्या घड्या घातल्या जातात आणि काही साड्यांच्या घड्या तर मशीनमध्येच घड्या घातल्या जातात. त्यामुळे पॉवरलूम सारीजच्या सुद्धा घड्या वेगवेगळ्या असतात. मी ज्या दाखवते त्या हँडलूम सारीजच्या घड्या आहेत. एक म्हणजे अशी छान रेक्टँगल, उभी रेक्टँगल घडी आहे ज्याच्यात काठ आडवा आहे. सो ही एक पद्धत आहे. त्यानंतर ब्रोकेड बनारसी किंवा बनारसी शालू जे असतात ते अशा पद्धतीच्या घड्यांमध्ये असतात किंवा बऱ्याचदा एक आडवी घडी असते ज्यामध्ये ते येतात शालू. तर बनारसी ब्रोकेडमध्ये प्रयत्न एवढाच असतो की ती जी जर आहे, संपूर्ण ब्रोकेड जर आहे, त्याला कमीत कमी वेअर अँड टेअर व्हावी, कमीत कमी त्याला इजा पोचावी एवढंच त्याचं हे असतं. त्यामुळे अगदी नाजूक पद्धतीने हँडल करून थोड्या मोठ्या अशाच घड्या त्याच्या ठेवल्या जातात. बनारसमध्ये अजून एक बनणारा प्रकार म्हणजे कोरा सिल्क किंवा ऑर्गन्झा आपण म्हणूयात. त्यामुळे ह्या एक अप्रतिम प्रकारच्या साड्या तुम्हाला कायम रोलमध्ये बघायला मिळतील आणि ह्या नेहमी एका बांबूला किंवा लाकडी रॉडला लावलेल्या असतात आणि अत्यंत सुंदर अशा क्लायंटला तुम्ही रोल करून दाखवू शकता. कोरा सिल्क किंवा टिश्यू ह्या ज्या बनारसी असतात त्या कायम रोलला येतात आणि ह्या साड्यांना का रोलमध्ये ठेवतात तर हे जे फॅब्रिक असतं टिश्यू किंवा कोरा सिल्क किंवा ऑर्गन्झा या पद्धतीचं जे फॅब्रिक असतं त्याला घड्या पडतात पटकन आणि त्या घड्या पडल्या तर त्या साडीचा नवेपणा कमी होईल, यासाठी त्या साड्या रोलमध्ये असतात. आता सॉफ्ट सिल्क साड्यांच्या घड्या दाखवणार आहे. ह्या घड्या थोड्या वेगळ्या असतात. आपण आत्तापर्यंत ज्या घड्या बघितल्या त्याच्यापेक्षा हँडलूम सॉफ्ट सिल्क साडीजना एक छान मजेदार गोष्ट असते की ही साडी पूर्ण उभी आधी घडी घातली जाते. उभी साडी पहिले निम्मी केली जाते, त्यानंतर ती 1/4 केली जाते आणि मग त्या साडीची घडी घातली जाते. याने काय होतं, आम्हाला बऱ्याचदा ही घडी खूप उपयोगी पडते जेव्हा विवरकडनं अशी येते, कारण इथे फक्त एक हँगर लावला की ती साडी छान डिस्प्ले करता येते. तुम्हाला त्या साडीची बॉडी, काठ, पदर सर्व एका घडीमध्येच दिसतं, ती खूप उलगडायला लागत नाही, हा एक फायदा. पण ती घडीसुद्धा अशी अतिशय नाजूक आणि छान होते. एकावर एक ठेवलेल्या साड्यांचं सॉफ्ट सिल्क ही साडीचा प्रकार असा आहे की तो खूप फुलत नाही, अगदी असा चापून चोपून बसणारा आहे आणि तशाच चापून चोपून होणाऱ्या या सॉफ्ट सिल्कच्या घड्या.
आता वळूया शेवटच्या प्रकाराकडे, तो आहे इरकल. इरकल ही कर्नाटकात विणली जाणारी साडी आहे आणि त्याची घडी जर तुम्ही बघितलीत तर बऱ्यापैकी कांजीवरमसारखी असते. कांजीवरमची घडी मी तुम्हाला दाखवली आहे, त्या पद्धतीचीच ह्याची घडी असते, जी रेक्टँगल उभी अशी घडी असते. कॉम्पॅक्ट घडी असते, जास्ती फुलत नाही, कारण ह्या साड्यांमध्ये इरकल हा प्रकार असा आहे की त्याच्यात जास्ती करून पूर्ण प्लेन बॉडीच्या साड्या किंवा फक्त जरी चेक्स असलेल्या साड्या बनतात आणि त्यामुळे त्याला खूप मोठी घडी असण्याची गरज नसते, कारण बॉर्डरही खूप मोठी नसते आणि खूप ब्रोकेडसारखं कामही त्या साडीवर नसतं. त्यामुळे ही आहे इरकलची घडी. आता तुम्ही म्हणाल ह्या घड्यांमध्ये असं काय विशेष आहे किंवा त्यात काही शास्त्र आहे का? तर खरं सांगायचं तर काही शास्त्र नाही आहे, पण पिढ्यानपिढ्या पुढे पुढे पास ऑन होत आलेल्या या पद्धती आहेत. प्रत्येक प्रांतात त्या विणकर फॅमिलीजकडनं जुन्या परंपरेतून आलेल्या या घड्या आहेत, ज्या काही प्रमाणात काही ठिकाणी बदलत देखील गेल्या आहेत. पण त्या घड्या वीवरकडनं जेव्हा येतात तेव्हा त्या वीवरचा रिस्पेक्ट म्हणून त्या तशाच्या तशा ठेवल्या जातात. त्याला जनरली कुठलेही दुकानदार त्या घड्या चेंज करायला जात नाहीत, कारण त्या घड्यांमध्येच त्या साडीचा नवा कोरा छान चकचकीतपणा असतो. त्यामुळे ही होती माहिती साड्या आणि त्यांच्या घड्यांबद्दलची. विणकर फॅमिलीजकडे जाऊन घड्या शिकून जी काही माहिती मला मिळाली ती तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न केलेला आहे. असेच अनेक व्हिडिओज मी घेऊन येत राहीन आणि तुम्हाला आवडतायत का मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. तुमच्या मनात काही विषय असतील तर ते देखील आम्हाला सांगा. प्रथामध्ये भेट द्या, आमच्याकडे भरपूर सुंदर सुंदर साड्यांची व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.